हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज अमावस्या आहे, त्यासाठी मी थोडीशी अशी घराची साफसफाई आपण करून घ्यायची आहे। अमावस्येच्या दिवशी मी अशा प्रकारे घरामधील झाडे झरमटे किंवा असे आपले देवांचे फोटो वगैरे किंवा कोपऱ्यांमधली घाण वगैरे असं व्यवस्थित आपण स्वच्छ करून घेतलेलं चांगलं असतं। सर्वात अगोदर मी झाडू वगैरे झाला, जाडे काढून झाले की लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये असं खडा मीठ, गोमूत्र आणि थोडीशी हळद घालून व्यवस्थित मिक्स करून लादी आपण स्वच्छ पुसून घेणार आहोत। त्याचप्रमाणे उंबरठाही आपण स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। उंबरठा स्वच्छ पुसून झाला की मग मी हळदीचं लेपन, त्याचा व्हिडिओ मी आधी एकदा तुम्हाला टाकलेला होता मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचा। त्यावेळेस मी दाखवलं होतं की हळदीमध्ये मी काय काय इथं मिक्स करते ते। इथं हळदीचं लेपन अशा प्रकारे आपण दरवाजाला उंबरठ्यावर करून घेणार आहोत। हळदीचं लेपन केल्यामुळे घरामध्ये आपल्या निगेटिव्हिटी येत नाही, बाहेरच राहते। अशा प्रकारे आपण हळदीचं लेपन मी गुरुवारी व पौर्णिमा, अमावस्या, मंगळवारी आवर्जून करते। अशा प्रकारे मी उंबरठ्याचं हळदीचं लेपन करून घेतलं आहे। आता सुकेपर्यंत आपण इथे देव वगैरे सगळं स्वच्छ करून घेऊ। इथं मी देवाऱ्याचं आज डीप क्लिनिंग करून घेणार आहे। त्यासाठी मी इथे दही घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद घालून निंबूने असं व्यवस्थित देवांना लावून घेणार आहे व याच्याने सगळे देव आपण अशा प्रकारे स्वच्छ करून घेणार आहेत। दही आणि हळद व निंबू घालून देव स्वच्छ केले खूप छान निघतात। पितांबरी वगैरे लावून आपण देवांना घासायचं नाही। बघा छान निघाली मूर्ती। अशा प्रकारे मी इथे सगळे देव स्वच्छ करून घेत आहे। आता स्वामींची मूर्ती स्वच्छ करून घेतली आणि तांबे वगैरे किंवा या डिश असतात दिवे, याच्यासाठी मी धाराचं लिक्विड वापरते। या लिक्विडने खूप छान निघतं, किंवा मग मी तांबे वगैरे पितांबरीने पण घासून घेते। बघा आता हे लिक्विड थोडंसंच लागतं, जास्त आपल्याला काही लावायची गरज लागत नाही। थोडंसं लिक्विड असं लावून घ्यायचं आणि कॉटनच्या कपड्याने याला पुसून घ्यायचं। बघा खूप छान चकाकी येते तांब्याच्या व पितळेच्या भांड्यांना। हिवाळ्यामध्ये जास्त करून देव लवकर हे होतात, ते ऋतूप्रमाणे असतं। उन्हाळ्यात जास्त मूर्त्या देवांच्या काळ्या पडत नाही, पण हिवाळ्यात जास्त काळ्या पडतात। बघा अशा प्रकारे दिवा व देवांच्या डिश वगैरे तांबे या लिक्विडने स्वच्छ करते। 8 ते 10 दिवस खूप छान राहतात, फक्त दिव्यातली वात बदलवायची आपल्याला गरज असते। डिश वगैरे छान राहतात। गुरुवारी मी खास करून देवांचं क्लिनिंग करते, किंवा पौर्णिमा, अमावस्या, एकादशी वगैरे असली की मग बघा देवांच्या मूर्त्या अशा प्रकारे दही व निंबू त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून स्वच्छ करून घेतलेले होते। छान मूर्त्यांना चकाकी आलेली होती, मस्त मूर्त्या स्वच्छ झालेल्या होत्या। अशा प्रकारे मंदिरही मी ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घेतलेलं होतं। अगोदर कुलदेवतेचा फोटो ठेवलेला आहे, नंतर मग शिवलेला अमृत। अगोदर आपण दिवा लावून घेऊ सगळ्या देवांची पूजा करायच्या आधी। माझ्या इथं हॉलमध्ये मंदिर आहे, मग हवा लागते, त्यामुळे इथं वरती काच ठेवावी लागते दिव्यावर। गणपती बाप्पा, अन्नपूर्णा माता, महादेवाची पिंड व इथे स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे। स्वामींचं वस्त्र मी घरी शिवून घेतलेलं होतं, शाल। अशा प्रकारे देवांना मस्त माळा घालून घेतल्या। वरती बाळकृष्ण। नॉर्मली मला इतका वेळ लागत नाही, पण जेव्हा अशा प्रकारे डीप क्लिनिंग करते तेव्हा मात्र 1.5 ते 2 तास आरामात मला देवपूजेला लागतातच। तर मी आदल्याच दिवशी ठरवून घेते की उद्या सकाळी उठून आपल्याला काय करायचे आहे ते, कारण
अगोदरच आपण सगळं ठरवून घेतलेलं बरं पडतं। रोजच्या कामांचं सुद्धा आपण अशा प्रकारे व्यवस्थित जर रुटीन करून घेतलं तर मग कामांची आपली पण गडबड होत नाही आणि सगळी कामं आपली व्यवस्थित वेळेवर होतात। आता मी तुमच्यासोबत रुटीन पण शेअर करणार आहे की सकाळपासून मी काय काय रुटीन फॉलो करते ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे। तर आपण त्याचे पण व्हिडिओ बनवणार आहे याच्या पुढे। अशा प्रकारे मी सगळ्या देवांची व्यवस्थित पूजा करून घेतली सर्वात अगोदर सकाळी, आणि मग नंतर बाकीची कामं। देवांना मी चंदनामध्ये थोडेसे गुलाबजल घालून त्याचा गंध लावते आणि देवी असल्या त्यांना कुंकू हळद असं लावते। या अशा प्रकारचे तोरण लावून घेते। हे मी खराब झाले की परत दुसरं चेंज करून लावते आणि आधी लावलेलं स्वच्छ धुवून घेते। बघा, तुम्हाला आजची पूजा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू आपल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।